तर मग आपण काय बघितलं होतं वरती की विषुववृत्ताजवळ जीचे मूल्य सर्वात कमी असते आणि जीचे मूल्य ध्रुवाजवळ सर्वात जास्त असते. ठीक आहे. मग आता बघायचंय चेंज विथ हाईट ॲज वी गो म्हणजे उंचीनुसार बदल. ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस द अर्थ ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीज अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जात असताना बिंदूच्या केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 मध्ये जीचे मूल्य कमी होत जाते. म्हणजे कुठे कमी होत जाते म्हणजे ते विषुववृत्ताकडे कमी आहे म्हणून ते विषुववृत्ताकडे जाते. ठीक आहे. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the Earth's radius. For example, remember that the radius of the Earth is 6,400 kilometer. ठीक आहे. म्हणजे जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. म्हणजे तो काय असतो खूप कमी असतो. मग उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या 6,400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6,400 किलोमीटर पासून 6,410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. म्हणजे 10 किलोमीटर जर आपण वरती गेलो, इफ एन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट द हाईट 10 किलोमीटर अबाव द सरफेस ऑफ द अर्थ, इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंज फ्रॉम कुठून चेंज होतं ते 6,400 किलोमीटर टू 6,410 किलोमीटर अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट्स नेग्लिजिबल. नेग्लिजिबल म्हणजे खूप स्मॉल, एकदम कमी. ऑन द अदर हँड व्हेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ, जेव्हा आपण विचार करतो की कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्यांच्या उंचीमध्ये होणारा बदल, जी मधील होणारा बदल विचारात घ्यावा लागतो. कधी? जेव्हा आपण कन्सिडर आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ म्हणजे आर्टिफिशियल कृत्रिम उपग्रह अर्थभोवती फिरतात तेव्हा वी हॅव टू टेक into account the change in the value of g due to large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights and the values of g at these heights are given in the following table. ठीक आहे. म्हणजे हे सगळं लिहायचं आहे अंडरलाईन केलेलं. म्हणजे काय आहे की जी मधील बदल जो असतो तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो आणि काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिले. म्हणजे हा इकडे बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे. मग बॉक्समध्ये काय आहे? सरफेस ऑफ द अर्थ ऍव्हरेज. सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी ऍव्हरेज दिलंय. मग हे काय हाईट आहे. मग ही 0 आणि हा जी मीटर पर सेकंड म्हणजे हे काय पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची ही दिलेली आणि इकडे जीची व्हॅल्यू आपली नेहमी कॉन्स्टंट जी असते ती. मग माउंट एव्हरेस्ट हे माहितीच आहे तुम्हाला, त्याची किती आहे 8.8, इकडे 9.8. हा सगळा टेबल लिहून घ्यायचा. चेंज विथ डेप्थ द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंज इफ वी गो इनसाइड द अर्थ. द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 डिक्रीज अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला. म्हणजे पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. समीकरण 5 मध्ये आर चे मूल्य कमी होत जाते, त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे. पण however the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases. मग काय होतं त्याच्यामुळे पृथ्वीचं पण तरी सुद्धा वस्तू पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. मग त्याच्यामुळे काय होतं ते कमी होतं. असं व्हायला पाहिजे पण ते होतं का तर ते नाही होत. मग विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज इन इक्वेशन 5 ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे आपण इक्वेशन 5 मध्ये जी व्हॅल्यू यूज केलेली होती एमची जी किंमत वापरली होती काय होते कमी होते. ॲज कंबाईन्ड रिझल्ट ऑफ चेंज इन आर अँड एम द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. मग काय होतं याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या एकदम खोलमध्ये जातो इनसाइड तर त्याचं काय होतं जीचे मूल्य हळूहळू कमी होतं. मग थिंक अबाउट विल द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का? हो, आपण ते वरतीच बघितलं की काय होईल ते
कमी होईल. त्याचं रिझन पण काय तर तिथं वरतीच होतं. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. मग जीचे जे पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग ते 0 असेल का, तर अज्युम असिमेट्रिकली डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ अराउंड द सेंटर. द पुल फ्रॉम द मासेस कॅन्सल आउट ऍट द सेंटर. सगळं वस्तुमान काय होतं त्या सेंटरला, केंद्रबिंदूशी कॅन्सल होतं. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक प्लॅनेटला काय असतो त्याचं वस्तुमान आणि त्याची त्रिज्या वेगवेगळी असते. हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6 म्हणजे 6व्या समीकरणानुसार द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. मग जीचे मूल्य काय आहे प्रत्येक याच्यात वेगवेगळं आहे. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. म्हणजे सूर्य कसा आहे, चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. किती आहे, 1/6. 1 द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द value of earth. As a result, using the same amount of force we can jump 6 times higher on the moon as compared to the earth. म्हणजे त्यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंची मारू शकतो. मग मास अँड वेट. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. Mass is the amount of matter present in the object. The SI unit of mass is kilogram. Mass is a scalar quantity. Its value is same everywhere. Its value does not change even when we go to another planets. ठीक आहे. म्हणजे काय, वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान आणि त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. त्याचे एसआय एकक काय, किलोग्रॅम. आणि वस्तुमान ही आदिश राशी आहे. तसंच आपली ऍक्सेलरेशन ही काय होती, त्वरण ही काय होती, सदिश राशी होती. ही काय, आदिश आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही आणि दुसऱ्या ग्रहांवर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट्स मेजर ऑफ द इनर्शिया ऑब्जेक्ट विथ हायर मास हायर इनर्शिया. म्हणजे न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूचे जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त.